नमस्कार, मी गायत्री पुणेकर न्यूजकडून. माझ्याच एरियामध्ये मी उभी आहे, वॉर्ड नंबर 41. त्यामुळे माझ्याकडे स्क्रिप्टची गरज नाही आहे. मी खूप छान पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारू शकते. श्वेता सचिन गुले मॅडम आत्ता माझ्यासोबत आहेत. मॅडम, कसं चाललाय प्रचार? पहिल्यांदाच तुम्ही उभं राहिलाय, घरून पर्टिक्युलर इकडनं सपोर्ट कसा आहे? नाही, सपोर्ट तर सगळ्यांकडनं चांगला आहे. घरातून पण मला चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळतोय. आणि धावपळ कशी मॅनेज करतायत? घर आणि हे सगळं नवीन प्रचार, नवीन ते सगळं. धावपळ माझ्यासाठी काही नवीन नाहीये, कारण ह्याच्या आधी मी सरपंच म्हणून काम केले या भागात. त्यामुळे हे माझ्यासाठी नॉर्मल आहे. तुम्हाला म्हणजे थोडक्यात या एरियाची पूर्ण माहिती आहे? हो, बऱ्यापैकी माहिती आहे. मला असं वाटतं की आपल्या एरियामध्ये सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा आणि बेसिक प्रश्न आहे म्हणजे पाणी. टँकरनी पाणी येतंय आपल्याकडे. म्युन्सिपाल्टीमध्ये आला आहे हा एरिया, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला जे हव्या त्या फॅसिलिटीज अजून बेसिकच मिळत नाही. तर त्याबद्दल तुम्ही काही वेगळं आता तुमची योजना आखणार आहे का? हो, पाहण्यासाठी आता सध्या तरी या भागात म्हणजे 41 भागामध्ये भरपूर प्रमाणात टँकर चालू आहेत PMCमध्ये. तर इथे अजून तरी पाईपलाईनची सोय नाही आहे. तर आमची योजना अशी होती की सध्या तरी नवीन सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही निवडून येऊ त्यावेळेस आम्ही योजना आखली आहे की टँकर्स जे PMCमधनं आम्ही एक्स्ट्रा मागवणार आहे आमच्या सोसायटीसाठी, म्हणजे पूर्ण भागासाठी. तर त्याचं नियोजन आहे. नंतर आम्ही केदारेश्वर टाकीमधनं उंडरीसाठी आणि इकडच्या पूर्ण भागासाठी आम्ही पाईपलाईनची योजना पुढे म्हणजे घेणार आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की हा खूप डेव्हलपिंग एरिया आहे. हो. पण ट्रान्सपोर्ट लोकांना जाण्या येण्यासाठी जेवढी हवी आहे फ्रिक्वेन्सी ती एक तर नाही आहे, किंवा बसस्टॉप्स प्रॉपरली इथे कळतच नाही म्हणजे की हा बस स्टॉप आहे, तशी व्यवस्थित मांडणी नाही आहे, तिथे स्टँड्स लावले गेलेले नाही आहेत. तर त्यासाठी तुम्ही काय त्याची फ्रिक्वेन्सी वाढावी. कारण कसं आहे की आपल्याला इथूनच जाणारा सगळा वर्ग हा गावातच जातोय, किंवा कोथरूड एरियामध्ये जाणारा, नोकऱ्या त्या साईडलाच सगळ्यांच्या जास्त आहेत. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय तुमची पावलं असणार? आम्ही नक्कीच PMLला रिक्वेस्ट करू की आमच्या भागातले ट्रान्सपोर्ट वाढवावे. आणि दुसरा विषय म्हणजे आमच्या इथे जे DP रोड आहेत ते आम्ही शक्यतो एक्सटेंड करायचं चाललं आहे. आमचं जे आहेत ते ब्रॉड करून लोकांना व्यवस्थित म्हणजे ट्रान्सपोर्टसाठी काही त्रास होणार नाही ह्याचे नक्कीच आम्ही. आपल्या एरियामध्ये ना खूप सगळं कन्स्ट्रक्शन्स चाललेलं आहे. हो. आणि मागे पण आम्ही इथे काही नागरिकांशी जेव्हा बोललो तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की कन्स्ट्रक्शन वाढतंय, लोक वाढत आहेत, त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरवरचा पण इन्फ्रास्ट्रक्चरवरचा लोड पण वाढतोय. कारण एवढी मागणी तेवढा पुरवठा होत नाही. प्लस कन्स्ट्रक्शन्समुळे खूप सगळ्या रस्ते पण तसे नाही आहेत प्रॉपरली. त्यामुळे धूळ हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे आहे. इनफॅक्ट बाहेरून कोण इथे सेट होण्यासाठी जर यायचं म्हटलं, घर घ्यायचं म्हटलं, तरी पहिलं त्यांना हा प्रॉब्लेम वाटतो की अरे यार इथे धूळ फार आहे, मला पोल्युशन नको आहे. मग त्यासाठी काही तुमचं एन्व्हायरमेंटशी रिलेटेड फ्रेंडली काही गोष्टी करणार आहात का? आत्ता इथे जे बिल्डर्स कामं चालू आहेत त्यांना नक्कीच आम्ही सगळे रूल्स रेग्युलेशन त्यांना नीट फॉलो करायला सांगू. म्हणजे आम्ही रिक्वेस्ट करू की तुम्ही प्रत्येक गोष्टीचं हे करा, नियम पाळा. त्याच्यावरती आम्ही कटिबद्ध. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की रोड्स खूप लॉक होतात. एक तर इथे आपल्या इथे खूप चांगल्या स्कूल्स आहेत, त्यामुळे सकाळी बसची ट्रॅव्हल, परत या टँकर्स, जड वाहनं, त्याच्यामुळे होणारे ॲक्सिडेंट्स, बऱ्यापैकी सगळे जे आपले सिग्नल्स आहेत ते सकाळी सकाळी पण पॅक असतात. तर त्या दृष्टिकोनातून काही तुम्ही. मी तुम्हाला आधीच सांगितलं की आम्ही DP रोडवरती त्या विषयावरती काम करणार आहे. की इथले जे DP रोड आहेत सँक्शन आहेत, पण ते काही काम म्हणजे आतापर्यंत चालू झालेले नाही. त्याच्यावरती नक्कीच आम्ही काम करायचा प्रयत्न करू. पहिला तर आमचा तोच विषय राहील की DP रोड वाढतील, त्याच्यावरती लक्ष देऊ आम्ही. सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही पहिल्यांदाच आत्ता निवडणुकीला उभ्या राहत आहात, जरी तुम्ही सरपंच म्हणून काम केलं असलं तरी. पण आत्ता महानगरपालिका निवडणुकीसाठी लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं? लोकांनी बघितलं आहे आमचं काम. माझे मिस्टर सचिन गुले हे उपसभापती म्हणून या भागातून निवडून आलेत. त्याचप्रमाणे मी सरपंच म्हणून या भागात खूप चांगल्या प्रकारे काम केलं आहे. आता बघितलं तर ज्यावेळेस मी 2012मध्ये सरपंच या नात्याने म्हणजे निवडून आले त्यावेळेस उंडरी एवढी डेव्हलप नव्हती जेवढी नंतर घडली. अनेक सगळ्या लोकांनी पाहिलं आहे की आमची कामं व्यवस्थित आहेत. आणि त्या काळात पहिल्यांदा म्हणजे ग्रामपंचायतमध्ये उंडरी ग्रामपंचायतमध्ये PCC रोड हा आम्ही केला आहे आणि भरपूर तशी सुविधा केल्यात.
आमचं काम पाहून या भागात भरपूर असे बिल्डर्स आले आहेत, त्याप्रमाणे नवीन स्कूल्स स्टार्ट झाले आहेत. कारण हा एरिया डेव्हलप झाल्यात म्हणून ती लोक आमच्या एरियात आलेत. तुम्ही बघताल की या भागात जास्तीत जास्त एज्युकेशनसाठी आम्ही जास्त बरोबर. हे त्यामुळं आमचा डेव्हलपिंग एरिया बघून लोक आमच्याकडे येतात आणि आमचं काम त्यांना आवडतंय. सर केव्हाचे आपल्याबरोबर उभे आहेत इथे. सर तुम्हाला एक प्रश्न, ओव्हरऑल आता या एरियामध्ये ज्या काही निवडणुका होत आहेत, जे काही वॉर्ड्स मधले उमेदवार रेडी आहेत, तुम्हाला काय वाटतं की एक कुठलं महत्त्वाचं विजन असलं पाहिजे या येणाऱ्या निवडणुकीसाठी? महत्त्वाचं विजन म्हणजे डेव्हलपमेंट. आणि त्यामध्ये तुम्ही आत्ताच मी बरेच प्रश्न ऐकले कॅन्डिडेटकडला तुम्ही केले, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो पाणी प्रश्न आहे. तो पाणी प्रश्नावर तिने सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या केदारेश्वर टाकीवरनं या ठिकाणी पाईपलाईन आणून ही उंडरीच नव्हे तर उंडरीच्या आजूबाजूचे पिसोळी गाव असेल, हांडेवाडी असेल, वडाचीवाडी असेल, अवतडेवाडी असेल, होळकरवाडी असेल, मोहम्मदवाडी असेल, या भागामध्ये पाणी पुरवठा करण्याचं काम त्या ठिकाणी आमच्या विजनमध्ये आहे. दुसरा प्रश्न आपण केलात की या ठिकाणी रोड्स खूप छोटे आहेत. निश्चित एक ग्रामपंचायतमध्ये भाग होता 17 वर्षापूर्वी 2017ला महानगरपालिकेमध्ये गेला, परंतु 9 वर्षे या ठिकाणी कुठलाही लोकप्रतिनिधी नव्हता. आता लोकप्रतिनिधी निवडायची संधी लोकांमध्ये आली तर लोकांनी या पाठीमागं जसं इनी सरपंच म्हणून उत्कृष्ट काम केलं आहे. कारण आपण बघताय की कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये RCC रोड्स हे कुठंच नव्हते, परंतु ग्रामपंचायतीने या ठिकाणी RCC रोड, अगदी अंतर्गत रस्तेसुद्धा RCC रोड्स या ठिकाणी केलेत. पाणी पुरवठ्याचं काम पण ग्रामपंचायतीमध्ये होतं तेव्हा कॉर्पोरेशनचं पाणी थोड्याफार प्रमाणात येत होतं, परंतु मध्ये प्रशासनाचा काळ आला आणि आता पाणी पूर्णपणे कॉर्पोरेशनचं येणं बंद झालं आहे. तर आमचं प्रामुख्यानं जादूची कांडी तर नाही आहे की उद्या नगरसेवक झाल्या लगेच या भागात पाणी येईल, परंतु त्याला तात्पुरतं सोल्युशन म्हणून आम्ही त्या ठिकाणी या भागामध्ये जे PMC पाणी पुरवते 50 टँकर असतील, 100 टँकर असेल, त्याची संख्या कशा पद्धतीने वाढवता येईल आणि आत्ता तात्पुरतं रिलीफ, जोपर्यंत पाणी आपल्याला पाईपलाईननी या ठिकाणी येत नाही तोपर्यंत या ठिकाणी टँकरची संख्या दुप्पट, तिप्पट, चौपट करून लोकांना रिलीफ देण्याचं काम पण आपण या माध्यमातून या ठिकाणी करू. आपण सांगितलं की पोल्युशन या भागामध्ये खूप आहे. निश्चित आता हा भाग डेव्हलप एरिया नाही आहे, डेव्हलपिंग एरिया आहे, त्यामुळं ऑब्व्हियसली या ठिकाणी कन्स्ट्रक्शन तर होणार. कन्स्ट्रक्शन झाल्याशिवाय लोक राहायला येऊ शकणार नाही. बाकी इन्फ्रास्ट्रक्चरवर तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्या 9 वर्षाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे. त्यामुळं निवडून आल्या आपलं जो DP आत्ता सँक्शन झाला आहे, जो ऑब्जेक्शन सजेशनसाठी सरकारकडे आहे, परंतु ह्या इलेक्शनमुळं तो थोडासा ऑब्जेक्शन सजेशनसाठी लांबलेला आहे. तो आल्यानंतर, निवडून आल्यानंतर प्रथम आम्ही DPवर काम करणार आहे आणि जे रस्ते DP रोड पडले ते रस्ते वाईड करण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही यांच्याबरोबर राहून, आधी आमचे 4 उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर राहून काम करणार आहे. दुसरं ट्रान्सपोर्टिंगचा जो प्रश्न आहे, PMPL बरोबर आम्ही पत्रव्यवहार आधीच केलेला आहे ऑलरेडी. मी काल पुणे प्लस म्हणून तिथं एक पत्रकार परिषद होती, त्यामध्ये पण आम्ही त्यांना सांगितलं आहे की आम्ही PMPLच्या पाठीमागे लागून कनेक्टिव्हिटी कशी वाढवता येईल. या भागामध्ये कनेक्टिव्हिटी हडपसर भागामध्ये जास्त आहे, परंतु ती कनेक्टिव्हिटी आपल्याला गरजेची आहे. ती NIBM थ्रू स्वारगेट थ्रू शिवाजीनगर हा भाग, अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा पण आमचा प्रयत्न राहील आणि तो निश्चित आम्ही पूर्ण करू. आणि एवढ्याच कनेक्टिव्हिटीवर थांबणार नाही तर आपण, तुम्ही म्हणल्याप्रमाणे मेट्रोचा विषय लांब आहे, परंतु मेट्रोचा विषय कशा पद्धतीने जवळ घेता येईल आणि मेट्रो पण आपल्या भागात आणायचं विजन आम्ही ठेवतो, तशा पद्धतीचं काम आम्ही यांच्याकडनं करून घेऊ आणि त्यांना ते काम करण्यासाठी आम्ही पण पाठिंबा देऊ आणि प्रयत्न करू. एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि म्हणून आपण सगळ्यांना, नागरिकांना ज्या 41मध्ये राहत आहेत त्या नागरिकांना विनंती आहे, आपलं जीवनमान आपले वाढवण्यासाठी, आपल्या सुविधा, सुखसुविधा मिळवण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच उमेदवारांच्या घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना विजयी करा. पुढचे 5 वर्ष आम्ही तुमच्या दारामध्ये येऊन विकास हा तुमच्या दरवाजापर्यंत घेऊन येऊ, असं ठाम आश्वासन
ठाम या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. श्वेताताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा you. पुणेकर न्यूज कडनं. वॉर्ड नंबर 41 मध्ये 9 वर्षाचा बॅकलॉग आहे. रस्ते, पाणी, ट्रॅफिक, खूप सगळे प्रॉब्लेम्स आहेत. पण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, उमेदवार काम करतीलच, पण हे ठरवणार इथली जनता. पाहत रहा पुणेकर न्यूज.